अभिलाषा 12 वाजून गेलेले आहेत. श्रावणी कुठे आहे? तिला यायला उशीर होणार आहे. मगाशी सांगितलं ना. कुठे गेले ती? अगं बाई, ते विसरले सांगायला. आता तिच्या उशिरा येण्याची आपल्याला सवय करून घ्यायला हवी. ती फक्त श्रावणी देशमुख राहिली नाही, तर सुप्रसिद्ध मॉडेल श्रावणी देशमुख झाली. आणि हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही, कारण रस्त्याने जाताना लोकच म्हणणार आहेत, ते बघा ते चाललेत ना, ते सुपर मॉडेल श्रावणी देशमुखचे वडील. अभिलाषा, मी तुला एवढंच विचारलं की श्रावणी आता कुठे आहे? श्रावणी 5 स्टार किंवा 7 स्टार हॉटेलमध्ये विक्रमादित्यांबरोबर डिनरला गेली. काय? विश्वास बसत नाहीये ना? मला सुद्धा श्रावणीने जेव्हा हे सांगितलं ना डिनरचं, माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता. विक्रमादित्य राजे शिर्के, केवढा मोठा माणूस. आपली श्रावणी सुद्धा लाखात एक आहे म्हणा. उगाच का त्याने तिला डिनरला बोलवलं असेल? काय हो, तुमच्या देशमुखांच्या घरातल्या पुन्हा एकाला तरी राजे शिर्केने स्वतःच्या पंक्तीला बसवलंय का? नाही ना. आणि आपली श्रावणी बघा, डायरेक्ट डिनर. एवढ्या रात्री आपली मुलगी घराबाहेर आहे याचं टेन्शन घेण्याच्या ऐवजी तू तिचं कौतुक काय करतेस? अभिलाषा, श्रावणीने विक्रमादित्यला भेटलेलं मला नाही आवडत. वाटलंच मला. तरी म्हटलं तुमच्यातला मास्तर कसा बाहेर आला नाही? अगं, श्रावणीला तू एका फसव्या जगात ढकलतेस. हे असं रात्रभर बाहेर राहणं, डिस्को पब मध्ये मित्रांसोबत नाचणं ही आपली संस्कृती नाहीये. हे जे मी तुला समजावतोय ना, ते खरं तर तू तिला समजावायला हवंस. याची काय गरज आहे हे तुम्ही मला विचारताय? मी म्हणते याची गरज का वाटते याचा कधी विचार केलाय तुम्ही? आतापर्यंत काय दिलंय तुम्ही मला आणि माझ्या मुलांना? कधी काही करायचं ठरवलं तर पहिली हौस मौस त्या देवयानीची आणि साक्षीची. उरलं सुरलं तर मग माझ्या मुलांच्या वाट्याला. तेही कधी आलं तर कधी नाहीच. तुम्ही सगळेजण नेहमीच तिला मागे ढकलत राहिलात. म्हणूनच ती आज सगळ्यांच्या नाकावर टिच्चून पुढे चालली. आणि तुम्ही लक्षात ठेवा, मी आता तिला थांबवणार नाही. श्रावणी, आम्हाला नव्हतं वाटलं तू इतक्या सहजासहजी इथे येशील. खरं तर तू इथे एकटी आमच्या बरोबर आल्याचं आम्हाला फारसं आवडलेलं नाही. तुला काय वाटलं? विक्रमादित्य राजे शिर्केचं पार्टनर होणं इतकी सोपी गोष्ट आहे? It's not easy. It's hard. Very hard. I know, विक्रम. आम्ही जर मनात आणलं असतं ना श्रावणी, तर आम्ही आज तुमच्याबरोबर काही करू शकलो असतो. काही. पण आम्ही असं नाही करणार. आम्ही असं नाही करणार. असं काही करणार नाही की ज्याने तुमची आणि तुमच्या घराण्याची आबरू जाईल. तुम्हाला मान खाली घालून आयुष्य जगावं लागेल. I'm sorry, Vikram. Please tell me. Do you like me? Of course, baby. Of course I like you.
चला, रात्र खूप झाली. आम्ही आमच्या ड्रायव्हरला सांगून तुम्हाला घरी सोडायला सांगतो. गुड नाईट. गुड नाईट. पण जायच्या आधी तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील अशी एक गोष्ट आम्ही तुम्हाला देणार. A gift for you. उघडून बघा. आवडलं? आता तुम्ही आमच्यापासून कधीही दूर नसाल. कधी. पण आत्ता ती त्याच्यासोबत कुठे आहे, काय करते, याच्याशी तिला काहीही देणं घेणं नाहीये. कारण तिच्या मते श्रावणीला मिळालेली एक मोठी संधी आहे, म्हणून अजूनच प्रोत्साहन देते ती तिला. आणि मी तिचा बाप असूनही तिला या मार्गावरून जाण्यावाचून थांबवू शकत नाही. हे बघ मकरंद, नाही नाही वहिनी, मला समजवण्याचा प्रयत्न नको करूस. अरे इथे आयुष्य अगदी मनासारखं कुणालाच भेटत नाही रे. पण जगावं लागतंच. तुला काय म्हणायचंय वहिनी? श्रावणीचं हे जे काही चाललंय ते मी शांतपणे बघत राहू? मुळीच नाही. उलट तिचा मित्र बनून तिच्याशी संवाद साध. तिची स्वप्न हीच वडील म्हणून तुझीही स्वप्न आहेत हे तिला विश्वासानं पटवून दे. मला खात्री आहे तिला तुझं बोलणं नक्की पटेल. कारण श्रावणी आता मोठी झाली आहे. चांगलं काय वाईट काय हे तिलाही कळतं. एकदा तिला विश्वासात घेऊन तर बघ. खरंच किती बरं होईल ना वहिनी असं झालं तर. होईल, असंच होईल. भीती फक्त एकच आहे, संवाद साधण्याची, विश्वासात घेण्याची वेळ टळून गेलेली नसावी. काय झालं रणवीर? काळजीत दिसता. आम्हाला नीलची चिंता वाटते साईमा. त्यांच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्हाला नीलची चिंता वाटते हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही त्यांना खूप समजावून पाहिलं. थोरले बंधू म्हणून तुम्ही समजावून बघा. आता समजावून सांगण्यापेक्षा त्यांच्यावर जबाबदारी टाकणं आम्हाला जास्ती सोयीस्कर वाटतं. कदाचित जबाबदारीच्या जाणीवेतून ते बदलतील. कोणती जबाबदारी टाकणार आहात त्यांच्यावर? साईमा, मिर्झापूरला आपली बरीचशी दुर्लक्षित प्रॉपर्टी आहे. सध्या कॉर्पोरेट सेक्टरने तिकडे हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जमिनीला तिकडे सोन्याचा भाव आलाय आणि म्हणून बऱ्याच लोकांचा त्याच्यावर डोळा आहे.
या प्रॉपर्टीवर लक्ष ठेवण्यासाठी कुणीतरी घरचं माणूस हवं. त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या प्रॉपर्टीची जबाबदारी नीलवर टाकावी. तुमचं काय मत आहे? त्यांना आपल्यापासून दूर ठेवणं आम्हाला नाही पटत. तिथे जाऊन सुधारण्यापेक्षा बिघडण्याची शक्यता जास्त आहे. साईमा, इथे आपल्याकडे राहून तरी ते कुठे सुधारत आहेत? जेव्हा पाहिजे तेव्हा इकडे येतात, जेव्हा पाहिजे तेव्हा परत जातात. कित्येक दिवस गायब राहतात. रणवीर, पण निदान ते घरी तरी येतात ना. ही इमोशनल व्हायची वेळ नाहीये साईमा. तुमच्या अशाच वागण्यामुळं त्यांचं आयुष्यभर नुकसान होत आलेलं आहे. आम्हालाही त्यांची काळजी वाटते. आपल्या माणसांपासून दूर ठेवताना आमच्याही मनाला यातना होतात. पण त्यांचं वर्तन सुधारण्यासाठी आपल्या मनाविरुद्ध आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. मला वाटतंय आपल्या माणसांपासून दूर वेगळ्या वातावरणात वेगळ्या माणसात राहिल्यावर त्यांच्यात काहीतरी बदल होईल. तुम्हाला तसं वाटत असेल तर आमची काहीच हरकत नाही. साईमा, तुम्ही आमच्यावरचा भार अगदी हलका केलात. पण हा निर्णय आम्ही घेतलाय हे नीलला अजिबात कळू देऊ नका. नाहीतर ते हा प्रस्ताव नाकारतील. त्यांची काळजी करू नका. ते मिर्झापूरला गेल्यावर आपण अधूनमधून तिकडे जात राहू. लागल्यास काही माणसांना त्यांची काळजी घेण्यासाठी पाठवू. ठीक आहे, आम्ही आवर्जून नीलशी बोलूया. श्रावणी, अगं तुम्ही जागे आहात बाबा अजून? हो. कूल. तुम्हाला माहितीये मी आता कुणावर गेले होते? विक्रमादित्य राजे शिर्के सोबत. बाबा, काय ग्रेट एक्सपिरियन्स होता. मी असा विक्रमचा हात धरून चालले होते ना, तर सगळा स्टाफ आमच्याकडे बघत होता. आम्हाला असा झुकून सलाम करत होता. आणि ना सगळेजण माझ्याकडे असं द क्वीन ऑफ राजे शिर्के अशा पद्धतीने बघत होते. विक्रमला तर मला असं कुठे ठेवू आणि कुठे नाही असंच झालं होतं. श्रावणी, मला तुला का माहितीये का? नाही माहिती ना? कारण मी आज तिकडे श्रावणी देशमुख म्हणून नाही, सेलिब्रिटी म्हणून गेले होते. सुप्रसिद्ध मॉडेल श्रावणी देशमुख. बाबा, इतका महागडा मोबाईल तुम्ही याच्या आधी कधीच पाहिला नव्हता ना? विक्रमनीच दिलाय. हॅलो. ऑफकोर्स व्यवस्थित पोहोचले. मग बाबा, गुड नाईट. आपण ना उद्या बोलूया. तू काय करतेस इकडे? हाय. गेल्या 2 दिवसापासून तुला भेटण्याचा प्रयत्न करते. आय नो यू आर बिझी. काम काय? इमेजबद्दल जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. आम्ही तुला याआधीच सांगितलेलं आहे की इमेजच्या गोष्टीमध्ये तू लक्ष घालायचं नाहीस. लक्ष घालत नाहीये, तुझ्या लक्षात आणून देते. सिम्सन इंटरनॅशनल कडून आपल्याला
मेल आलाय. डेडलाईन जवळ आली आणि अजूनही इमेजच्या पहिल्या मॉलचं कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं नाही. जाब विचारलाय त्याने. ज्यांना साथ सोडायची असते तेच जाब विचारतात. पत्कीबाई, शेवटी सत्याचाच विजय होतो. तुम्ही कुठे लढाईला गेला होतात? अहो, लढाईला जायला कुठे कशाला हवं? आपल्या आजूबाजूलाच लढाई सुरू असते. लढाईचे प्रकार सुद्धा पुराण काळापासून चालत आलेत. उदाहरणच द्यायचं झालं तर देव दानव, धर्म अधर्म, सत्य असत्य, ज्येष्ठ कनिष्ठ म्हणजे लेटेस्ट, यांच्यामध्ये सुद्धा लढाई होती. बरोबर आहे तुमचं, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. मोरे सर, अभिनंदन. कशाबद्दल? सत्याचा विजय होतो याची तुम्हाला जाणीव झाली म्हणून. कारण लढाई अजून चालूच आहे ना. काय झालं? खूप टेन्शन घेतलंयस? हे तर होणारच होतं विक्रम. मी अनेक वेळा तुला समजवलं, पण तू ऐकलं नाहीस माझं. पण माझ्या सजेशन्स तुला का आवडत नाही? आय रिअली फेल टू अंडरस्टँड. मे बी बायकांच्या सजेशन एक्सेप्ट करणं राजेश शिर्केंना जरा जड जात असेल. पण कंपनीला पुढे घेऊन जायचं असेल तर an organization is always bigger than an individual. हे माझं वाक्य नेहमी लक्षात ठेव. आता आम्ही काय सांगतो ते तू नीट लक्षात ठेव. तुझ्या सजेशन्स ऐकल्या जात नाहीत कारण आमच्यासाठी त्या महत्वाच्या नाहीत. आणि आमच्या या पार्टनरने पाठवलेल्या मेलचं काय करायचं हे आम्ही बघून घेऊ. पण तू आता एक गोष्ट नीट लक्षात ठेव. इमेजचा पहिला मॉल हा शाळेच्या जागेवरच उभा राहणार. आणि आत्ताच आमचं बोलणं हे शाळेची इमारत ढासळण्याची सुरुवात आहे. गेलात तरी चालेल.